आणि यानंतर अजून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। 29 पैकी 21 महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे। मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुण्यात भाजपची सत्ता पाहायला मिळू शकते। कारण पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर मध्ये देखील भाजप सत्तेत येऊ शकतं। संभाजीनगर, जालना, मीरा भाईंदर मध्ये देखील भाजप एक हाती सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे। 29 पैकी 21 महानगरपालिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान झालं होतं। आज त्याचे निकाल लागतायत आणि या 29 पैकी तब्बल 27 महानगरपालिकांमध्ये भाजपची 21 महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते। मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुण्यात भाजपची सत्ता येऊ शकते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अमित साटमांना फोन केला। मुंबईच्या या निकालाबाबत साटमांना त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। काही वेळापूर्वीच आपण बघितलेलं आहे अमित साटम आणि आशिष शेलार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते आणि त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी अमित साटम चांगलं झालं। आता काय चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप यस 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 अमित, खूप अभिनंदन। खूप डायरेक्ट चांगलं झालं। आता काय चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप यस 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 अमित,